कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार डॅडी। नमस्कार नमस्कार। कशी काय आठवण काढलीत? ते देवळामध्ये 1000 दिवा अर्पण करण्याचा कार्यक्रम ठेवलाय आम्ही, त्याचं निमंत्रण द्यायचं होतं तुम्हाला। 1000 दिवे लावण्याचा कार्यक्रम? कार्यक्रम मोठा दिसतोय। दिवे अर्पण? ते कसं पाहिजे? तिथे लग्नाची तयारी सोडून हे काय भलतच? आणि हा अचानक कार्यक्रम हा एवढा मोठा? नाही, आमच्या 2 नंबरच्या बायको नवस बोलला होता, तर नाही फेडला तर जीवाला उगाच धाकधूक लागून राहील। नवरा नवरीच्या भल्यासाठी करायला लागतं। आमच्या होणाऱ्या जावई बापूंची आत्तापासून काळजी घ्यायला नको का? हा बरोबर आहे बरोबर आहे। येऊ आम्ही कार्यक्रमाला। या या या, ठेवू का? हो। सूर्या, माझ्या लग्नाची पत्रिका बघितलीच असशील ना तू? लग्नाला ये हा। काय झालं, असं का बघतोय? सूर्या, तुलाही माहित आहे मी त्या सत्यजित सोबत नाही खुश राहू शकत। हे लग्न करून सगळे माझा बळीच द्यायला निघाले। सूर्या, तू मला वचन दिलं होतंस रे की तू हे लग्न मोडशील। मला खरंच नाही करायचंय रे त्या सत्यजित सोबत लग्न। मी सिद्धार्थ शिवाय नाही जगू शकत आहे। तुझं अगं मला सगळं कळतंय की काय करू तेच कळणं झाले। सिद्धार्थला गावी घेऊन ये आज संध्याकाळच्या कार्यक्रमात। तू प्लीज त्याला घेऊन येशील का तुझ्यासोबत? तो तिथे, मी इथे। इथे माझ्या लग्नाची काय गडबड सुरू आहे हे त्याला काहीच कळत नाहीये। तू त्याला इथे घेऊन आलास तर ऍटलीस्ट तो हे सगळं बघेल तरी, आणि आम्हाला पुढचे निर्णय पण घेता येते। तू इथे नाहीये म्हणून काहीच ठरवता येत नाहीये रे। सूर्या, प्लीज आज संध्याकाळी तू त्याला तुझ्यासोबत घेऊन येशील ना? हॅलो सिद्धार्थ। हाँ थैंक यू सूर्या, थैंक यू सो मच। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।